हॅलो, नमस्ते. सगळे कसे आहात? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आपल्या सर्वांना वाटते आपण अट्रॅक्टिव्ह दिसावं, सगळ्यांना खूप असं आपल्याबद्दल आकर्षण वाटावं, आपल्याकडे प्रत्येकानं यावं, बोलावं, असं एकदम व्यक्तिमत्व आपलं प्रत्येकाला आकर्षण करणारं, अट्रॅक्ट करणारं आपलं व्यक्तिमत्व असावं असं प्रत्येकाला वाटत असते. म्हणून सहसा मुली काय करतात, मेकअप करतात, अगदी आपण सुंदर दिसावं असं प्रयत्न चालू असतो. मुलं पण एकदम हाय फाय छान राहायला लागतात. अगदी महागडा मोबाईल काय, गाड्या काय, म्हणजे मी अट्रॅक्टिव्ह दिसावं म्हणून. फक्त ह्या गोष्टीतनंच अट्रॅक्टिव्ह दिसतो का माणूस? किंवा आपल्याला अट्रॅक्टिव्ह दिसायला पाहिजे ते आणि काय करावं? आज मी तुम्हाला 11 टिप्स देणार आहे. एवढे तुम्ही फॉलो करा, मग बघा तुम्ही काय अट्रॅक्टिव्ह दिसता, मॅग्नेट बनता. प्रत्येक जण तुमच्याकडे आकर्षित होतो. पहिली गोष्ट आहे तसं रियल, खरं खरं वागा. फेक वागू नका, शो ऑफ करू नका. आहे तसं नॉर्मल वागायचं. हे बघा, लोकांना पण असं वागण्याची आवडते. शो ऑफ केलेलं आवडत नाही. आहे तसं असलं की यो किती साधी आहे तशी मुलगी आहे असं म्हणतात. दुसरं, कॉन्फिडेंट राहावा. चेहऱ्यावर हसू असू देत. तुम्ही अगदी हरवले गत, नर्वस झाला की नाही तुमचं व्यक्तिमत्व आवडणार. कोणालाही तुमच्यावर विश्वास बसायला पाहिजे. हो, हा माणूस सांगतो हे खरं आहे, हो हे मी करून बघते. किंवा कोणी काही काम सांगितलं तरी एवढं कर बाबा म्हटलं की आपण होत असलं की लगेच करून द्यायचं, होत नसलं की कसं नाही म्हणायचं तर आपण पुढे सांगणार आहे मी तुम्हाला. त्यामुळे कॉन्फिडेंट राहावा. कॉन्फिडेंट बनायला छोटे छोटे स्टेप्स घ्या. एकदम मोठं काम करत जाऊ नका, छोटे छोटे स्टेप्स घ्या. छोटे कामातनं तुम्हाला यश मिळालं की पुढे जात जावा. पुढचं, आपण बोलायची पद्धत. बोलण्यापेक्षा जास्त ऐकायला शिका. म्हणून देवानं आपल्याला 2 कान दिले तर 1 तोंड दिले. नाही ते काही लोक काय करतात, आपलंच सांगायचं बडबड बडबड, दुसरंच ऐकून घ्यायला सुद्धा तयार नाहीत. असं करू नका. दुसरा काय बोलतो तर शांतपणे ऐका. हवं ते मध्ये हो हो का, ठीक आहे असं बोला. नाही ते कोणी तुमच्याकडे काही प्रॉब्लेम घेऊन येतो त्याचं सोडून तुम्ही माझं असं झालं होतं अमुक अमुक, अशी माणसं आहेत भरपूर. असं करू नका. आधी त्याचं ऐकून घ्या, म्हणजे त्याला कसं बरं वाटते बघा. पुढचं, स्वतःकडे पण बघून आपला कोणी हसलं तरी तर अगदी जोकिंगली घेत जावा. नाही ते दुसऱ्यावर आपण हास्य करतो, पण आपल्याबद्दल कोणी हसला की आपल्याला आवडत नाही. असं करू नका. स्वतःबद्दल कोणीही काही जोक केला तरी अगदी मजेत घेऊन जावा. लगेच रडायचं, भांडायचं असलं काही करू नका. आणि दुसऱ्याला रिस्पेक्ट द्यायला शिका. आपण दुसऱ्याला रिस्पेक्ट दिलं नाही की आपल्यालाही तो देणार नाही. हे बघा, आपण कोणाचे तरी घरी जातो, ते आपल्याला बोलावलं बाबा, चहा पाणी काही हे केलं, आपल्यालाही बरं वाटते. हे नाही ते बसलेले जागेत उठले नाही, काही नाही, त्यांचं ते काम करत. पुढच्या वेळेला ते तुमच्याकडे आले की तुम्ही कसं वागता तसं वागणार ना. त्यामुळे असं करू नका. आणि
आपण दुसऱ्यालाही रेस्पेक्ट देऊया. म्हणजे एक म्हण आहे बघा, गिव्ह रेस्पेक्ट आणि टेक रेस्पेक्ट. आणि सिक्रेट स्ट्रॅटेजी वापरा. कोणी तुमच्याशी काही बोलताना, मित्राने असेल काही एखादी प्रायव्हेट गोष्ट सांगितली, ती लगेच तुम्ही सगळ्यांना सांगत बसलात की काय होईल. नाही, असं करू नका ना. त्यांना कोणालाही सांगू नका म्हणालाय, मग सांगू नका. आणि मॅग्नेट सारखं बना. मित्र असू देत तुमचे, चांगलं बोला, लोकांना हवंस राहावा. आपल्याला माहित आहे, पाणी पाण्याकडे ओढते, पैसा पैशाकडेच जातो. अहो, नद्या वाहून कुठे जातात? समुद्राकडे जातात. ते कुठल्याही वाळवंटाकडे नाही जात. खरं वाळवंटाला पाण्याची गरज आहे, पण त्या वाळवंटाकडे नाही जात, त्या समुद्राकडे जातात. इन द सेम वे पैसा पण पैसेकडे येतो. आपल्याला माहित आहे, पैसा पैसेला ओढतो. त्यामुळे तुमच्याकडे पण माणसं ओढत यायला पाहिजे. आणि हे बघा, प्रत्येक गोष्ट कोणी सांगितली की हो हो यस यस करतो म्हणायला पाहिजे असं नाही. होत नसलं की होत नाही म्हणायचं. पण कसं म्हणायचं? अगदी पोलाइटली म्हणायचं. नम्रता जरा फॉलो करा. पॉलिटिशियन्स वगैरे कसं वागतात बघा. तुम्ही काही काम घेऊन जावा त्यांच्याकडे, ते होणार नाही म्हणतात का? करत नाही म्हणतात का? हो करतो, आधी तुमचं करतो म्हणतात. त्यामुळे नो म्हणताना पण अगदी नम्रतापूर्वक म्हणायला शिका. आणि सगळे तुमचे इमोशन्स नियंत्रणात ठेवायला शिका. आणि दुसरेचे इमोशन्स जाणून घ्या. नाही ते लगेच रडायचं, लगेच ओरडायचं, लगेच भांडायचं नाही. आपले इमोशन्स जरा नियंत्रणात ठेवा. आणि दुसरा तुमच्याकडे आला, इमोशनली तो खूप खाली गेलाय, तर त्यालाही समजून घ्या आणि आपले इमोशन्सवर कंट्रोल ठेवा. आणि हे सगळ्याला हवं असलेला पॉझिटिव्ह माइंडसेट. पॉझिटिव्ह माइंडसेट म्हणजे काय? म्हणजे होकारात्मक. हो होईल, मी करीन. तर नाही ते बघून यो मला नाही बाबा जमणार, हे मला नाही जमणार असं म्हटलं की चालेल का? नाही, आपण प्रयत्न करायचा, छोटे छोटे स्टेप्स घ्यायचे पुढे. अहो, कोणी आईचे पोटात नाही येताना आपण काही शिकून आलेलो नसतो. हे सगळं पॉझिटिव्ह माइंडसेट डेव्हलप व्हायला पाहिजे. ते तुम्ही काय करा माहितीये का? मोठे पर्सनॅलिटीज आहेत का नाही, त्यांचे बायोग्राफीज वाचा. ऑटोबायोग्राफीज चालेल, बायोग्राफी चालेल, आत्मचरित्र. त्यांची चरित्र तुम्हाला सांगतात ते जन्माला येऊन कसे मोठे झाले आणि मग कसं ते इथेपर्यंत पोचले. त्यामुळे प्रत्येकाना तुम्हाला आवडणारे व्यक्तींचे आत्मचरित्र वाचायला पाहिजे. ते तर खूप काही आपण शिकतो आणि हे आपल्याला खूप उपयोगी पडते. आणि एक महत्वाचं म्हणजे स्वतःचे मनाला ऐका. स्वतःला काय हवे तर ऐका. आपण दुसऱ्यावर विश्वास ठेवतो, स्वतःवर ठेवत नाही. कोणी तुम्हाला सांगतो अमुक अमुक असं झाले, त्यामुळे अमुक तुम्ही यज्ञ करायला पाहिजे, अमुक पूजा करायला पाहिजे, लगेच आपण जातो आणि करतो. कोणतर म्हणतो नाही वास्तुदोष आहे, अमुक करा, घराचा एंट्रन्स बदला, लगेच बदलतो. म्हणजे आपण लोकांचं ऐकतो, पण स्वतःचं ऐकतो का? नाही. त्यामुळे स्वतःकडे जरा ऐका, स्वतःच समजून घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा. लोकांचा ऐकला नाही तरी चालेल, काही बिघडत नाही. पण स्वतःच सेल्फ बिलीफ, स्वतःला समजून घ्या, स्वतःला ऐका
स्वतःवर विश्वास ठेवा. हाच आत्मविश्वास. तुमचा तुमच्यावर विश्वास नसला की तुम्ही काहीही करू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर विश्वास असणं खूप महत्वाचं आहे. आणि बिझी राहावा. बिझी राहिलात का नाही, आपला वेळ पण चांगला जातो आणि आपले डोक्यात येऊन तो शैतान बसत नाही. बिझी राहावा, स्वतःकडे फोकस करा आणि जे काम करता त्या कामावर प्रेम करा. एवढा केलात का नाही, बघा तुम्ही कसं एक मॅग्नेटिक पर्सनॅलिटी बनता. हॅव ए गुड डे.